अगं दीप्ती तू अगं कुठे गेली होतीस? अगं इथेच गेले होते जरा बाहेर. हा बाकी कशी आहेस? एकदम मस्त. काय झालं तू फोन केलेलास मला काहीतरी सांगायचं हो, अगं होतं. गेला होता, बोलायचं होतं जरा तुझ्याशी. काय ग बोल ना आता. अगं काय सांगू तुला, हे घरी आले ना की रोज चिडचिड करतात. मला काय करू ते कळतच नाहीये बघ. अगं प्रत्येक घरात तसंच असतं. माझ्या पण घरी काही वेगळं नाहीये, हेच आहे. माझ्या पण घरी नवरा चिडचिड करतो. थोडं आपणच शांत होऊन समजून घ्यावं लागेल. पण कंटाळा आलाय ग या सगळ्याचा आता. आपण तरी किती सहन करणार. मला तर आता असं वाटतंय की 4 दिवस माहेरी जावं. अगं तू जाशील 4 दिवस माहेरी, पण आपल्या नवऱ्यांचं काय ग? त्यांना कुठे असतं माहेर पण. म्हणून आपणच समजून घ्यायचं. मला मान्य आहे की ते त्यांच्याच घरात आहेत, पण मला सांग, सासू जवळ त्यांनी मन मोकळं केलं तर आपल्याला राग येतो. आपल्या जवळ मन मोकळं केलं तर सासूला राग येतो. दोन्हीकडून मरण त्यांचंच होतंय. म्हणून तुला सांगते, थोडं आपण शांत राहायचं आणि समजून घ्यायचं. अगं ते सगळं ऐकायला आणि बोलायलाच फक्त चांगलं वाटतं. अगं असं काही नाही दीप्ती. बायकोनेच नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे, कारण तो मन मोकळे करण्यासाठी कुठे जाणार आहे. कारण पुरुषांना कुठे असतं माहेर पण.